तर तुम्हाला बऱ्याचदा प्रश्न पडला असेल, डी-बी-टी म्हणजे नेमकं काय आणि ते कशाप्रकारे काम करते? आज मी तेच तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. नमस्कार मित्रांनो, आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत आहे. मी सूरज. आज तुम्हाला डी-बी-टीबद्दल पूर्ण माहिती सांगतो. डी-बी-टी म्हणजे काय? डी-बी-टी म्हणजे आपल्याला कसं पेन्शन येणार आहे, त्याबद्दल आज पूर्ण तुम्हाला मी सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न करतो. तर तुम्ही व्हिडिओवर असाल तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की असेच नवनवीन व्हिडिओ या चॅनलवर नेहमी येत राहील. आता डी-बी-टी म्हणजे काय? सर्व दिव्यांग, जेवढे पण निराधार पेन्शन असेल, वृद्ध, विधवा किंवा राज्यस्तरीय किंवा केंद्रस्तरीय जेवढ्या पण योजना असेल, इंदिरा गांधी झालं, श्रावणबाळ झालं, त्यानंतर इंदिरा गांधी वृद्धापन काळ झालं, इंदिरा गांधी दिव्यांग वेतन झालं, अशा बऱ्याच योजना आहेत. आता त्या पूर्ण डी-बी-टीवर सरकारने घोषित केलं आहे की आम्ही यानंतर तुमचं सर्व पेन्शन हे डी-बी-टीवर देणार आहे. तर डी-बी-टी म्हणजे काय? त्याबद्दलच डी-बी-टी करा असं बऱ्याच दिव्यांगांना वाटतं. डी-बी-टी म्हणजे काय? डी-बी-टी कसं करावं, कुठे करावं? तर सर्वात पहिले मी सांगतो, डी-बी-टी म्हणजे खूप मोठं, फारसं असं मोठं काही काम आहे नाही. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, त्याचा मतलब असं होते, म्हणजे ते डायरेक्ट म्हणजे तुमच्या अकाउंटमध्ये थेट रक्कम तुमच्या अकाउंटमध्ये देणार आहे. त्याच गोष्टी म्हणजे तुम्हाला तर प्रथम डी-बी-टी म्हणजे असं होते की जे तुमचं आधार कार्ड आहे ते बँकेला लिंक असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आपण त्याला सोप्या भाषेत म्हणू के-वाय-सी. तुम्ही जर के-वाय-सी केली असाल तर तुमचं डी-बी-टी ॲटोमॅटिक होऊन जाणार आहे. तर सर्व पेन्शन हे डी-बी-टी थ्रूच येणार आहे. म्हणजे जे पण आपल्याला पेन्शन वगैरे राहणार आहे, दिव्यांगांचं असो, वृद्धांचं असो, विधवांचं असो, यांचं जे पण पेन्शन असणार आहे ते डी-बी-टी मार्फत. डी-बी-टी म्हणजे ज्या बँकेला आपलं के-वाय-सी असेल त्या बँकेला आपल्याला पेन्शन येणार आहे. मी तुम्हाला वारंवार सांगतो की आपलं ज्या बँकेला आधार कार्ड लिंक असेल त्या बँकेत आपले पैसे येत आहे. तसं आता मी तुम्हाला एक सांगतो उदाहरण. म्हणजे मी माझ्या बँकेचं म्हणजे जे पेन्शन करत्या वेळेस मी माझे डॉक्युमेंट जी दिले होते ते म्हणजे मी सर्व डॉक्युमेंट दिले, पण माझं बँक अकाउंट मी महाराष्ट्र बँकेत दिलं होतं. पण महाराष्ट्र बँकेमध्ये दिलं होतं, पण आता त्यांनी आतापर्यंत जे पेन्शन येत होतं मला डिसेंबरच्या अगोदर, ते मला महाराष्ट्र बँकेमध्ये येत होतं. पण आता काय झालं, डिसेंबर महिन्याचं पेन्शन मला SBIमध्ये आलं. तर SBIमध्ये का आलं, काहून आलं, असा बऱ्याच जणांना क्वेश्चन असेल, प्रश्न असेल मनात विचारणारा. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की माझं आधार कार्ड हे SBI बँकेला लिंक आहे, म्हणून मला जे पेन्शन होतं ते SBI बँकेत आलं. म्हणजे त्यांनी जर माझं नाव सर्च केलं आणि माझा आधार कार्ड नंबर तिथे टाकला त्यांच्या सिस्टीममध्ये, तर माझं जे पण दिसणार त्यांना ते SBI दिसणार पूर्ण. म्हणून माझं जेवढं पण पेन्शन आहे तेवढं पण SBIमध्ये येणार आहे. तर आता मला महाराष्ट्र बँकेचं काहीच राहिलेलं नाही. तर तुम्हाला डी-बी-टी कशी करायची, म्हणजे कुठं करायची, हे तुम्हाला मी वारंवार सांगितलं आहे. तहसीलमध्ये डॉक्युमेंट द्या, बँकेमध्ये डॉक्युमेंट द्या. तर डी-बी-टी म्हणजे फारसं मोठं काही काम नाही आहे. डी-बी-टी म्हणजे अवघ्या बँकेमध्ये जाणं, आपल्याला पूर्ण के-वाय-सी करणं. के-वाय-सी झाल्यानंतर तिथे विचारणं 2-3 दिवस झाल्यानंतर की बँकेला माझा आधार कार्ड लिंक आहे की नाही. त्यालाच आपण डी-बी-टी म्हणतो. सोप्या भाषेत तुम्हाला सांगायचं म्हटलं तर डी-बी-टी ही जे आपल्या कोणतं पण बँक असो, तुम्हाला कोणत्या पण बँकेत पगार येत असेल, पेन्शन येत असेल, तर त्या बँकेमध्ये जावं आणि त्या बँकेमध्ये तुम्ही सांगावं की डी-बी-टी म्हणजे के-वाय-सी, मला बँकेमध्ये के-वाय-सी करायची, म्हणजे माझा आधार कार्ड हे बँकेला जोडायचं आहे. असे खूप मोठं काही काम आहे नाही मित्रांनो. डी-बी-टी अवघ्या तुम्ही बँकेमध्ये गेला, तिथं फॉर्म घ्यायचा, तो भरायचा आणि तो फॉर्म भरल्यानंतर तुमचं डी-बी-टी म्हणजे के-वाय-सी होऊन जाणार. के-वाय-सी म्हणजे डी-बी-टी आहे. तर तुम्ही जर आतापर्यंत हे केलेलं नसेल, बँकेमध्ये जाऊन के-वाय-सी केलेली नसेल, तर जास्तीत जास्त दिव्यांगांनी, वृद्धांनी, विधवांनी जिथे पण असेल त्यांनी जास्तीत जास्त बँकेलाच जाऊन के-वाय-सी करा. म्हणजे तुमचं आधार कार्ड हे बँकेला लिंक करा. आणि तुम्हाला जर काही क्वेश्चन असेल, काही विचारायचं असेल, तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. असेच मी भरपूर लोकांना उत्तरे देत असतो. ज्या गोष्टी त्यांना माहीत नसते त्या गोष्टींना मी जास्तीत जास्त उत्तरे देण्याचा प्रयत्न करतो. आणि आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे, त्यावर मी पूर्ण जी-आर टाकलेले आहे, कारण की मी वैयक्तिक जॉब करत असल्यामुळे मला टाईम नाही भेटत कोणाला जी-आर द्या वगैरे बोलायला. तर त्यांनी माझं टेलिग्राम चॅनल जॉईन करावं आणि तिथून सर्व जी-आर तुम्हाला भेटून जाईल. जे पण दिव्यांगांच्या विषयी असेल ते टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन झाल्यानंतर तुम्हाला पूर्ण त्यामध्ये व्हिडिओ, टेलिग्राम चॅनलवर जी-आर सर्व